भ्रष्टाचारमुक्त शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षकांचा निर्धार, शिक्षकच होणार आमदार। राजेंद्र नागरगोजे आघाडीवर, पुणे शिक्षक मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारी लवकरच जाहीर, प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू। शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ठामपणे पुढे सरसावली आहे। भ्रष्टाचारमुक्त शिक्षण क्षेत्रासाठी एकच निर्धार, शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार व्हावा, असा ठोस संदेश देत पुणे विभागातील शिक्षकांनी निर्धार व्यक्त केला आहे। पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांचे नाव सक्षम उमेदवार म्हणून पुढे आले असून सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन उमेदवारी लवकरच जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी दिली। मिरज येथील शेतकरी भवनात पार पडलेल्या शिक्षक निर्धार मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। प्रांताध्यक्ष कडू म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षक व पदवीधर मतदारसंघ पवित्र हेतूने निर्माण केला, मात्र राजकीय हस्तक्षेप आणि धनदांडग्यांच्या घुसखोरीमुळे शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावला। याला आळा घालण्यासाठी शिक्षकांनीच आमदार व्हावे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या मेळाव्यात माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रांत कार्यवाह राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष विजयकुमार माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचा या ठिकाणी नोव्हेंबर 2026 मध्ये या ठिकाणी मतदारसंघाची जी निवडणूक होती, या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा हा निर्धार मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला। मूळ उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पवित्र हेतूने हा मतदारसंघ स्थापन केला होता आणि गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर शिक्षक प्रतिनिधित्व करीत होता, पण दुर्दैवाने या अलीकडच्या 12 वर्षामध्ये राजकीय पक्षांचा जो हस्तक्षेप या मतदारसंघावर झाला, त्यामुळे या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, आता मागच्या 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने हजारो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या शालार्थ आयडीच्या माध्यमातून शोधून काढला। दुर्दैवाने जे अधिवेशन आता मुंबई इथं झालं, या अधिवेशनामध्ये एकाही शिक्षक आमदाराने किंवा पदवीधर आमदाराने या विषयावर आवाज उठवला नाही, परंतु आमचे या ठिकाणी आजपर्यंत झालेले जे शिक्षक परिषदेचे 22 आमदार आहे, यापैकी आदरणीय नागो गाणारे यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि राज्यातले जवळजवळ 22 शिक्षणाधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेले, आणि म्हणून आज या भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून भगवानराव साळुंखेंनी एकदा प्रतिनिधित्व केलं होतं, त्याच पद्धतीने भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही एका तरुणांना संधी देऊन ही निवडणूक लढवणार आहे। मागच्या वेळेला दुर्दैवाने आमचा अल्पमताने पराभव झाला, पण यावेळेला मोठ्या निर्धाराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोळावा घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहे। तुमच्याकडे तुमच्या संघटनेचे किती इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे किंवा किती कोणत्या उमेदवारांचे नाव, कारण की नागरगोजे सरांचे सुद्धा नाव पुढे, कोण उमेदवार इच्छुक आहे? काय उमेदवार आपल्याकडे सांगलीचा विचार करायचा म्हणजे नागरगोजे सर हे एक सक्षम आणि गेली अनेक 14-15 वर्ष या ठिकाणी एक राज्याचं नेतृत्व करतात। अशाच पद्धतीने सातारा, सोलापूर इथून सुद्धा नेतृत्व करणारे संपूर्ण या 2-3 महिन्यामध्ये या 5 जिल्ह्यांचा आढावा घेऊन या ठिकाणी सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देऊ आणि एकमुखाने 5 जिल्हे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील आणि त्याला निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील। या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सांगलीकडे प्रतिनिधित्व मिळाले, सांगलीला जर उमेदवारी मिळाली तर शिक्षक ह्याच्यातून निवडून येते असं बऱ्याच वर्षाचं चित्र होतं। सांगलीला उमेदवारी मिळण्याबाबत काय? सध्या आमचा राज्याचा प्रवास दौरा सुरू आहे आणि राज्याची प्रथा अशी आहे की 5 जिल्ह्यांचा प्रवास करून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन या ठिकाणी थोड्याच कालावधीमध्ये हा उमेदवार आम्ही डिक्लेअर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे। मुद्दे काय असणार आहे या निवडणुकीचा प्रामुख्याने मुद्दा असणार आहे की राज्यात आता चाललेला जो भ्रष्टाचार उघड जो कुठेतरी चोरी छुपे होता, आता तुम्ही काही क्लिप पाहिल्या असन ते बेडसकर आणि शिंदेची, तर आपल्या लक्षात येईल की ओपन राज्यकर्ते, कालचं आर्यचं प्रकरण आहे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधाचं, इथं ओपन खुल्लम खोला जो भ्रष्टाचार चालू आहे आणि शिक्षकाची जी लूट चालू आहे, याच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रामुख्याने आवाज उठवणार आहे। मिरज या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक निर्धार मेळावा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। या निर्धार मेळाव्यासाठी आमच्या शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणुनाथ कडू सर आणि सर्व राज्यातील सर्व पदाधिकारी, पुणे विभागातील सर्व पदाधिकारी, 5 जिल्हे, 6 महानगरी आणि 57 तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि आज
या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली पाहिजे, ही निवडणूक आपणाला कशा पद्धतीने या निवडणुकीला परिषदेने सामोरं गेलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्तानं झालेलं आहे। या 5 विभागातून 5 जिल्ह्यातून या ठिकाणी जे सक्षम उमेदवार आहेत त्यांची चाचपणी सुद्धा आज राज्य कार्यकारिणी या ठिकाणी करते आहे आणि निश्चितपणानं या मतदारसंघातून पुणे विभागातून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच उमेदवार कशा पद्धतीने देता येईल, शिक्षकांच्या चळवळीतील शिक्षकांचं नेतृत्व करणारा, शिक्षकांच्या प्रश्नांची जाणभान आणि ज्ञान असणारा उमेदवार कशा पद्धतीने दिला जाईल याविषयी या ठिकाणी चर्चा आज झालेली आहे। आणि या चर्चेतून निश्चितपणाने पुणे विभागातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटना लढणार आहे, त्यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही। आणि निश्चितपणानं जे धनदांडगे जे संस्थाचालक असतील मोठे किंवा इतर ज्या काही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये घुसू पाहणारे शिक्षक मतदारसंघामध्ये घुसू पाहणारे राजकीय पक्ष असतील यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सक्षम आहे, हेच या आजच्या निर्धार मेळाव्यातून आम्ही दाखवून दिलेलं आहे। धन्यवाद।